नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी देखील युट्यूबला 5वी नवोदयचा संपूर्ण सिलेबस अवेलेबल करून दिलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4थी स्कॉलरशिप भाग 2 ज्याच्यामध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता असते तो भाग पाहणार आहोत. तर आजच्या या आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की जी स्कॉलरशिप 5वीला आलेली होती ती आता 4थीला आलेली आहे. त्यामुळं हा नवीन जो आहे तो सर्वांनी पाहून घ्यायचा एकदा. या आधीचा व्हिडिओ सरांनी युट्यूबला टाकलेला आहे. ओके, तर आपण इंग्रजी या विषयातील पहिला टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे असोसिएट द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. पहा, सर्वांना अक्षरे आणि ध्वनी यांची ओळख आहे, बरोबर? तर आपण शॉर्ट मध्ये पाहणार आहोत की अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड म्हणजे नेमकं काय. कारण ऑब्विसली की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत की इंग्रजी भाषेत एकूण 26 मुळाक्षरे असतात. या मुळाक्षरांच्या समूहाला आपण अल्फाबेट असे म्हणतो. ती ए ते झेड पासून पर्यंत क्रमाने लक्षात आपल्याला ठेवावी लागतात. तर ती सर्वांना आय होप की माहीत असेल. तर सर्वांना पहिली लिपी म्हणजेच कॅपिटल लेटर्स मोठी अक्षरे माहीत असतील आणि दुसरी लिपी म्हणजे स्मॉल लेटर हेही माहीत असणार आहे. तर पहा, या अल्फाबेट पैकी ए ई आय ओ यू हे 5 अक्षरे काय आहेत? स्वर. आणि बाकीचे अक्षरे 21 जे आहेत ते काय आहेत? व्यंजने. ओके, चला तर मग आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. पहा, पहिला क्वेश्चन आहे चूज द वर्ड दॅट बिगिन विथ अ डिफरंट लेटर. पहा, मी एकदा इंग्रजीमध्ये सुद्धा वाचते आणि मग नंतर आपण मराठीत पण वाचूया. म्हणजेच वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द. पहा, आता इथे वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द विचारले, वेगळ्या उच्चाराने नाही. मग वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द पाहू. पहा, ऑप्शन 1 मध्ये आहे लॉक, ऑप्शन 2 ग्लास, ऑप्शन 3 लिप आणि ऑप्शन 4 आहे लीफ. तर वेगळ्या अक्षराने ऑप्शन 2 मध्ये शब्द सुरू होतो. लॉक, लिप आणि लीफ हे यल ने सुरू होतात आणि ग्लास हा जी ने सुरू होतो. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय इन इट. पहा, दिलेल्या शब्दापैकी कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर नाही. तर पाहूया. ऑप्शन ए युअर, ऑप्शन 2 डे, ऑप्शन 3 पार्ट, ऑप्शन 4 पार्टी. पहा, ऑप्शन 1 चा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये वाय आहे. ऑप्शन 2 चा विचार केला तर याच्यात देखील वाय आहे. ऑप्शन 3 चा विचार केला तर यामध्ये कुठेही वाय हे लेटर दिलेलं नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द वर्ड विच हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ अ लेटर जी इन द बिगिनिंग. सुरुवातीला जी या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. सुरुवातीला काय सांगितले की जी या अक्षराचा वेगळा उच्चार. आता सगळे जीनच सुरू होतात पण आपल्याला इथं काय करायचं आहे? वेगळा उच्चार निवडायचा आहे. ओके, गार्डन, गर्ल, गॉगल्स, जेम. पहा, तर गार्डन, गर्ल आणि गॉगल्स हे सारख्याच उच्चारांनी आणि जीनेच उच्चार येणारा शब्द आहे. तर ऑप्शन 4 हे याचं उत्तर येईल. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
क्वेश्चन 4 पहा, जर कुणी विद्यार्थी नवोदयची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी प्ले स्टोअरला नवोदय मिशन हे आपलं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. यामधून तुम्हाला खूप सारे पेपर फ्रीमध्ये सोडवायला दिलेले आहेत. तसेच विशेष प्रकारच्या बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर पाहूया क्वेश्चन 4. चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वोवेल्स ए फ्रॉम द गिवन वर्ड्स. पहा, दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. पहा, ए या स्वराचा कसा पाहिजे, वेगळा उच्चार पाहिजे. ओके, ऑप्शन 1 केक, ऑप्शन 2 मेक, ऑप्शन 3 बॅक आणि ऑप्शन 4 टेक. पहा, ए या स्वराचा वेगळा उच्चार पाहिजे. मग केक, मेक आणि टेक हे एकाच उच्चाराचे शब्द आहेत. ओके, बॅक वेगळा उच्चार होतो याचा. पहा बरं, रायमिंग वर्ड्स केक, मेक, टेक आणि बॅक वेगळा उच्चार होतो. ओके, यानंतर क्वेश्चन 5. सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. दिलेल्या पर्यायी शब्दामधून एफ हा ध्वनी असणारा शब्द निवडा. आता इथं उच्चार नाही विचारला, इथं काय विचारलंय, एफ हा ध्वनी असणारा शब्द. ओके, ऑप्शन 1 बॅट, ऑप्शन 2 टॅप, ऑप्शन 3 फॅट अँड ऑप्शन 4 पॉट. तर एफ हा ध्वनी असणारा शब्द निवडायचा आहे. बॅटमध्ये एफ हा ध्वनी नाहीये, टॅपमध्ये सुद्धा नाहीये आणि पॉटमध्ये सुद्धा नाहीये, म्हणजे फॅट. फॅट उच्चार करताना काय होतं, फॅट म्हणजे एफ हा ध्वनी असणारा शब्द आहे, फॅट. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ॲट द एंड. पहा, शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता. आता शेवटी काय पाहिजे, वेगळा ध्वनी पाहिजे. ऑप्शन 1 किक, ऑप्शन 2 पिक, ऑप्शन 3 सिक अँड ऑप्शन 4 रिंग. पहा, किक, पिक, सिक इट इज अ रायमिंग वर्ड्स अँड 4 ऑप्शन इट इज अ नॉट रायमिंग वर्ड्स. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 4. ओके, त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे. ओके, ऑप्शन 1 टायगर, ऑप्शन 2 डॉग, ऑप्शन 3 टॅग अँड ऑप्शन 4 टॉप. मग टायगर, टॅग अँड टॉप हे काय आहेत, सेम उच्चार असणारे शब्द आहेत आणि द याचा उच्चार कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ओके, त्यानंतरचा 8वा क्वेश्चन पाहूया. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8. चूज द लेटर विथ प साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे इथं असणारे पी. ओके, पी साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. दिलेल्या अक्षरामधून प ध्वनीचे अक्षर निवडा. तर ऑप्शन 1 मध्ये आहे जी, ऑप्शन 2 क्यू, ऑप्शन 3 पी अँड ऑप्शन 4 एच. तर याचं उत्तर खूप सोपं आहे की ऑप्शन 3 प म्हणजे पी हे काय आहे, प ध्वनीचे अक्षर आहे. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर शोधा. आता इथे हे जे फूल दिलेलं आहे हे कशाचं आहे बरं, हा गुलाब आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, रोज. ओके, ROSE रोज. ओके, तर दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर असणार आहे आर, ऑप्शन 1. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन 10. विच ऑफ द
which of the word given below does not begin with the sound? ओके, पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द असा उच्चार नाही? तर काय करायचंय, पूर्ण शब्द वाचायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन 1 दॅट, ऑप्शन 2 थंब, ऑप्शन 3 दो अँड ऑप्शन 4 देअर. मग दॅट, दो अँड देअर हे काय आहेत? द ने सुरू होणारे किंवा द चा उच्चार होणारे शब्द आहेत. आणि थंब हा शब्द द ने सुरू होत नाही, म्हणजे याचा उच्चार हा द ने होत नाही. ओके, तर अशा प्रकारे आपण चौथी स्कॉलरशिप पार्ट 2 मधील इंग्रजी या विषयातील पहिला टॉपिक जो होता तो पाहिलेला आहे. जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके.